त्यांच्या स्वाभिमानाला ती ठेस आहे. म्हणून असं न करता सरळ सरळ बोलवा ना त्यांना, ते येतील, जे निवडून आले ते येतील, तुम्हाला भेटतील. मग तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये ठेवायचा तो निर्णय घेतला पाहिजे. परंतु असे एअरलिफ्ट करण्याचे प्रकार आता जर करायला लागले तर याचा घोडेबाजारीला ऊत येण्याची शक्यता नाकारता येते. प्रकाश आंबेडकरांनी असं वक्तव्य केलं आहे की सत्ता स्थापन करू शकणाऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. तुम्ही कसं बघता या वक्तव्यावर? निश्चित त्यांची चांगली भूमिका आहे. सत्तेमध्ये राहून पक्षाचा विस्तार करता येतो. सत्तेमध्ये राहून ज्या मतदारसंघामध्ये लोकांना आपण आश्वासन दिलेत परंतु तिथं आपले उमेदवार आले नाहीत, तिथेही काम करता येतात. म्हणून प्रकाश आंबेडकरांनी चांगली भूमिका घेतली, त्यांचं आम्ही स्वागत करतो. संजय राऊत म्हणाले की प्रकाश आंबेडकरांचे 50 ते 60 आमदार निवडून आले तर आम्ही ते रसद करतो. संजय राऊतने हे त्यांना दिलेला त्यांचा टोमणे किंवा त्यांचा केलेला हा अपमान आहे. मला वाटतं अशा प्रकारे एखाद्या नेत्याचा अपमान करणं हे गैर आहे. एकेकाळी त्यांचे पाय धरायला, पाय चेपायला हेच लोक गेले होते, त्यांना हाजी करायला हेच लोक गेले होते. आणि अशा एका बाबासाहेबांच्या नातूचा अपमान हा तमाम दलित समाजाचा अपमान आहे असं मी मानतो. वेळेत निर्णय झाला नाही तर भाजपवाले गौतम अदानीला सुद्धा मुख्यमंत्री करतील असं म्हणतात संजय राऊत. गौतम अदानीला करू का अंबानीला करू, आणि नाही जमलं तर तुमच्या राजपुत्राला करू. त्याची चिंता तुम्ही करू नका. कुणाला मुख्यमंत्री करायचा हा निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला आहे. एवढं त्यांनी मान्य केलं आहे की सत्ता आमची येणार आहे, हे काही कमी नाही आहे. राज्यपाल भवनात भाजपची शाखा चालते, आमच्या वाटेला बहुमत आलं तरी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतील, मात्र आम्ही तरीही सत्ता अहो, जे निवडून येतात त्याची यादी अख्खा महाराष्ट्र जाणतो. त्याचे किती निवडून आलेत ही यादी समोर असते. हा निव्वळ विद्यार्थ्यांनी केलेला आरोप आहे. जो शाळेत गेला नाही तो आजकाल इतिहासावर बोलायला लागला, त्याच्यातला हा प्रकार आहे. म्हणून ज्यांना माहितीच नाही आहे ही प्रोसेसचा भाग, त्यांनी असं उदाहरण देणं हा मूर्खपणाचा कळस आहे. महायुती जर बहुमतापासून दूर राहिली तर आता सावध भूमिका घेतली जाते. छोटे मोठे जे पक्ष आहेत त्यांची मोड बांधण्याचा प्रयत्न तुमच्याकडून सुरू झाला आहे, अशा चर्चा सुरू आहे. आम्ही तर पहिले सांगितलं, महायुती जरी बहुमतात आली तरी जे अपक्ष आमच्याबरोबर येऊ इच्छितात त्यांना आमचे दरवाजे उघडे आहेत. त्यांनी यावं, त्यांचं आम्ही स्वागत करतो. आम्ही सुद्धा काही अपक्षांच्या संपर्कात आहोत, आम्ही नाकारत नाहीत. कारण सत्ता चालवताना बहुमतामध्ये जर सरकार चालवलं तर निर्णय घेण्याला सोपं जातं आणि निर्णय घेताना सर्वांचं मत एकत्रितपणे यावं ही आमची भूमिका आहे. असे अनेक निर्णय आहेत ज्या निर्णयासाठी आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आवाहन करत असतो की तुम्ही या आणि आमच्या या चांगल्या निर्णयाला पाठिंबा द्या. आणि म्हणून हे सरकार संकुचित विचाराचं नाही आहे, हे सरकार मीपणाचं नाही आहे, हे सरकार हुकुमशाहीचं नाही, तर हे लोकांचं सरकार आहे. आणि त्यामध्ये निर्णय घेताना प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे असं आम्ही मानणारे मधले आहोत. कालच्या बैठकीमध्ये नाना पटोले नव्हते, ते बरंच काही सांगून जाते की मवियामध्ये सध्या काय स्थिती आहे. स्थिती चांगलीच आहे त्यांची. नाना पटोलेला माहिती आहे जरी त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही किंवा त्यांची सत्ता आली नाही तरी ते विरोधी पक्षनेता पदावर ते राहणार आहेत. आणि जर विरोधी पक्षनेता जर अनाशा काँग्रेसकडे येत आहे तर त्याच्यासाठी त्यांना इतकी आटापिटा करायची गरजसुद्धा नाही. म्हणून नाना पटोले गेले जरी नाही तरी ते विरोधी पक्षनेते होतील अशी मला अपेक्षा आहे. 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत किंवा त्याच्या आत सरकार जर स्थापन नाही केलं तर 26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. ही कायदेशीर पेच आहे. म्हणून त्यासाठी दिलेले 48 तास आहेत. 48 तासामध्ये बहुमताचा जो आकडा आहे तो राज्यपालाकडे सादर करावा लागतो. राज्यपाल त्याला मंजुरी देते आणि एक त्यांनी त्यांच्या प्रोटोकॉलनुसार जी वेळ दिली जाते त्यावेळेला हे शपथविधी ग्रहणाचा समारंभ होतो. परंतु त्या मीनवाईल त्या पिरियडमध्ये जर याद्या जर आल्या नाही तर राष्ट्रपती राजवट ही 2-4 दिवसासाठी का होईना हा कालखंड बाधित न होता त्याला राष्ट्रपती राजवटचं नाव देऊन 2-4 दिवसासाठी पुढे मागे हे होऊ शकतं. हा राज्यपालाचा अधिकार आहे. राज्यामध्ये निवडणुकीची वादग्रस्त कटंगे ते बटंगे धर्मयुद्ध त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला अहवाल मागितलेला आहे या सगळ्या वादग्रस्त विधानांचा आणि त्याची छाननी करून त्याच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे. काय त्यात काय कारवाई काय करणार आहेत? एक आहे तर सेफ आहे. भारतातला नागरिक हा एक असला पाहिजे, एक असला तर तो सेफ आहे. चुकीचं काय वक्तव्य?
आणि बटेंगे तो कटेंगे, हेही त्याच पातळीवरची घोषणा आहे. कुणी कसा अर्थ घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून राज्य सरकारला जी काही नोटीस पाठवली त्याचं योग्य उत्तर दिलं जाईल. आणि मला वाटतं या दोन्ही वाक्याचा अर्थ ज्याच्या त्या पद्धतीने लोकांनी घेतलेला आहे. नागपूरला आणखी सरकार स्थापन होणं बाकी आहे, मात्र नागपूरला हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. बंगल्यांची साफसफाई, सगळं कलरिंग वगैरे सगळी व्यवस्था करणं सुरू झाली आहे. हे रुटीन आहे. 29 तारखेनंतर त्या 26 तारखेनंतर नागपूर अधिवेशनाची घोषणासुद्धा केली जाईल. नागपूर अधिवेशन